हरंगुळ खुर्द या गावामध्ये आज लातूरचे आमदार अमित भैया देशमुख या ठिकाणी आले होते आणि त्यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं। लोकार्पण सोहळा सुद्धा इथं संपन्न झाला। त्याचबरोबर या ठिकाणी जनता दरबार सुद्धा संपन्न झाला। जनतेचे विविध प्रश्न जे आहेत ते त्यांनी इथं समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तशा पद्धतीची सूचना सुद्धा दिल्या। सर, कशा पद्धतीचा प्रतिसाद इथं जनतेकडून आपल्याला भेटला आज? मला असं वाटतं की हरंगुळ खुर्द आणि पंचकृषी नेहमीच इथं आल्यानंतर उत्साहामध्ये स्वागत होतं आणि भेटीगाठी होतात आणि आज ग्रामस्थांशी मोकळेपणानं चर्चा इथं शक्य झाली आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांना त्या मांडता आल्या, आम्हाला समजून घेता आल्या आणि त्याच्यावर तोडगा काढण्याचा शब्द आम्ही दिलेला आहे। विशेषतः अवैध दारू विक्री होते, मग त्याचा त्रास होतो आणि मग काय करावं असा जेव्हा प्रश्न त्यांना पडतो, विशेषतः महिलांना, तरुण तरुणी, त्यामुळं याकडं आम्ही आता पोलीस विभागाचंही लक्ष वेधलं आहे आणि त्याचा बंदोबस्त त्वरित करावा या सूचना केलेल्या आहेत। काही पाणंद रस्त्याचे मुद्दे आहेत, काही शेत रस्त्याचे मुद्दे आहेत, काही नालीचे मुद्दे आहेत, काही रस्त्याचे मुद्दे आहेत। तर या सगळ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली। स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तान, त्यामुळं अशा निमित्तानं जेव्हा भेटीगाठी होतात तेव्हा मूलभूत प्रश्न काय आहेत हे समजून घेण्यामध्ये आम्हाला मदत होते आणि त्याच्यावर आम्हाला पावलं उचलता येतात। ठीक आहे सर, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने हे दौरे वाढलेत का, असं काय त्याबद्दल? मी आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आणि लोकप्रतिनिधी म्हणून जनसंपर्क अभियान अंतर्गत हा एक भाग आहे आणि शेवटी ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलंय त्या मतदारांच्या अडचणी समजून घेणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे। कर्तव्याचा भाग म्हणून या भेटीगाठी होत आहेत आणि निवडणुका तर ह्या होतच असतात, त्यामुळं निवडणुका काही नव्या नाही आहेत, प्रक्रिया आहे, चालत राहते। आपला एक मुद्दा गाजला होता लातूरच्या संदर्भातला, जय भवानी तुळजा जे नगर आहे त्या ठिकाणी तो रस्ता बंद केलाय। आम्ही आताच फोन करून त्या ठिकाणी परत एकदा चौकशी केली, परंतु आणखी प्रशासकीय लेवलला कुठल्याही हालचाली होताना त्या लोकांना तर समजलं नाही। त्या संदर्भात तुम्ही काही अधिकाऱ्यांना सूचना करणार? प्रशासनातले काही अधिकारी विकासकाशी संगनमत करून सामान्य माणसावर अन्याय करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे आणि हेच आम्ही शासनाच्या लक्षात आणून देत आहोत। मला खात्री आहे की कायद्याच्या राज्यामध्ये आपण आहोत, त्यामुळं कायद्यानंच विकासाच्या योजना या राबवल्या पाहिजेत आणि तिथं जोवर सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। या ठिकाणी लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्यासोबत आपण चर्चा केली आणि त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीने इथं लोकांनी त्यांच्या समोर विविध प्रश्नाची मांडणी केली। त्याचबरोबर जय भवानी तुळजाई नगर या परिसरात जो रस्ता बंद आहे त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। तर प्रशासनाला लवकरात लवकर त्या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर जे डेव्हलपर्स आहेत त्यांचे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काही हितसंबंध आहेत का या संदर्भात सुद्धा त्यांनी इथं बोललेलं आहे आपल्याला। आपल्या बाईटमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख सुद्धा इथं केलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही पाहताय मोठ्या संख्येनं गावातील लोक त्यांना पर्सनल आणि सार्वजनिक निवेदनं सुद्धा देताना दिसून येत आहेत। या गाठीभेटी निवडणुकीच्या अनुषंगाने आहेत की कशा, आपण हा सुद्धा विचारला तर त्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं की आताच निवडणुका झालेल्या आहेत आणि गावकऱ्यांच्या नागरिकांच्या गाठीभेटी घेणं हे आमचं काम आहे, त्या अनुषंगाने मी इथं आलोय असं सुद्धा त्यांनी इथं मांडणी केली। तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका। माझे सहकारी अजय कांबळ्यांच्या सोबत मी व्यंकटेश नरसिंगे, हरंगुळ खुर्द, लातूर।